स्वाभिमान शोध अस्तित्वाचा या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. शांतनू म्हणतो की मोठ्या आईने या घराला एक शिस्त लावली आहे, म्हणून आजपर्यंत हे घर टिकून आहे. आणि प्रत्येक घराला आपली एक शिस्त असतेच आणि घरातल्या प्रत्येक सदस्याने ती फॉलोच केलेली असते. आणखी आता फाटे फोडू नकोस. बास झालं पल्लवी, आता मला काही ऐकायचं पण नाही आणि बोलायचंही नाही. शांतनू रागाने तिथून निघून जातो. तो घराबाहेर येतो आणि तिथेच विचार करत उभा राहतो. मागे विभावरी पल्लवीला म्हणती की पल्लवी हेच होणार होतं, माहीत होतं मला, म्हणूनच मी हा विषय टाळत होते. काही फुलांना देवाच्या पायावर पडण्याचं भाग्य मिळतं, काही फुलं असतात जी फांदीवर तशीच सुकून राहतात. इतकी वर्ष माझं आयुष्य जसं चालू होतं ना तसंच चालू देत, असं म्हणून विभावरी तिथून निघून जाते. पाठोपाठ मेघनाही तिथून निघून जाते. गेल्यानंतर मोठी आई पल्लवीच्या हाताला पकडून तिला जोरात तिच्याकडे ओढते आणि म्हणते की काय म्हणाली होतीस, तुझ्या नवऱ्याला तुझ्याकडे वळून दाखवते. तुझ्या नवऱ्यावरची माझी पकड किती घट्ट आहे लक्षात आलंय ना तुझ्या. ही पकड सोडवायला तुला पुढचा जन्म घ्यावा लागेल. हे माझं घर आहे आणि इथं माझीच सत्ता चालणार, तेव्हा माझ्याच शिस्तीत राहायचं. नाहीतर ती मशीन शांतनूने जशी घराबाहेर फेकून दिली ना तसंच शांतनू तुला एकदा स्वतः घराबाहेर काढेल. असं बोलून मोठी आई तिथून निघून जाते. आता शांतनू इथं बाहेर उभा असतो. अचानक त्याच्या लक्षात येतं की आपण शिलाई मशीन बाहेर फेकून दिलेली असते, पण ती शिलाई मशीन त्या जागी नसते. तो इकडे तिकडे शोधाशोध करू लागतो. एवढ्यात प्रभाकर सर तिथे आलेले असतात. ते विचारतात की काय झालंय शांतनू, जरा डिस्टर्ब दिसतोय. शांतनू रागात म्हणतो की सगळं काही सुरळीत चालू असताना तुमची बायको कारण नसताना नाक खुपसते आणि सगळं काही बिघडून टाकते. आणि मला ते सहन होत नाही, कारण ती बाई जर आपल्या घरात घुसण्याचा प्रयत्न करणार असेल मी अजिबात सहन करणार नाही. भाकर सर म्हणतात की परत ती बाई ती बाई ती बाई, अरे तुझी आई आहे ती, जन्म दिलाय तिने तुला, आणि वारंवार ती बाई करून तिचा अपमान करणं कधी थांबवणार आहेस तू. शांतनू म्हणतो की तिचा माझ्या आयुष्यातला हस्तक्षेप जेव्हा थांबेल ना तेव्हा. पल्लवीला सुद्धा काय काय सांगते ती. भाकर सर म्हणतात की शांतनू तुझा काहीतरी गैरसमज होतोय. माझ्या मते तिचा उद्देश काही चुकीचा नसावा. शांतनू म्हणतो की तिचा उद्देश काय आहे ना हे मला चांगलंच माहिती आहे, फक्त निमित्त पल्लवीचा आहे. पल्लवीच्या साथीने विभा काकू आणि मेघनालाही आपल्या जाळ्यात ओढायचा प्रयत्न करते ती. विभा काकूंसाठी शिलाई मशीन पाठवून द्यायची काय गरज होती. काय संबंध आहे तिचा आणि आपल्या घरात शिरण्याचा हा प्रयत्न नाही आहे का तिचा. तिला स्पष्ट सांगून टाका की मी हे सहन करणार नाही. इकडे विभावरी आणि मेघना जेवण वाढण्याची तयारी करत असतात. मोठी आई म्हणते की हे काय, कोणीच आलं नाही जेवायला, शांतनू कुठे आहे. मेघना म्हणते की मोठी आई भाऊजी येत नाहीये जेवायला, म्हणून पल्लवी त्यांना बोलवायला गेलीये. मोठ्या आईला आनंद होतो आणि ती मनात म्हणते की चला सगळं माझ्या मनासारखं होतंय. मोठी आई म्हणते की पल्लवी शांतनूला बोलवायला गेलीये आणि तिला काय वाटतं तो तिचं ऐकेल. शांतनूचा राग कसा काढायचा ना हे फक्त मला माहिती आहे. विभावरी तू त्यासाठी ताट तयार कर बरं, मी घेऊन जाते त्याला. तर इकडे शांतनू रागाने पल्लवीला म्हणत असतो की कशाला आलीस तू जेवण घेऊन, मी जेवणार नाहीये. आणि तसंही मी जेवलो काय आणि नाही जेवलो काय तुला काय फरक पडतो. माझ्या आयुष्यात काही का घडेना, तुला काय आहे त्याचं. पल्लवी म्हणते की शांतनू असं खरंच काही नाहीये. शांतनू म्हणतो की तू तसंच वागतेस आणि पल्लवी तू तुझ्या प्रायोरिटीज बदलल्या आहेत. आता ती बाई जसं म्हणते तसंच वागतेस तू. प्रत्येक गोष्ट तिला विचारून करतेस. कधी कधी तर मला वाटतं की ती बाई जशी तिच्या स्वार्थासाठी निघून गेली तसंच तू सुद्धा मला एक दिवस सोडून निघून जाशील. आता मात्र पल्लवी इमोशनल होते. ती म्हणते अहो शांतनू, तुम्हाला सोडून कुठे जाणार आहे मी. अहो तुम्ही नसला तर माझ्या आयुष्याला काही अर्थच नाही आहे. शांतनू असं काय करताय, आपण दोघं एक आहोत, माझा श्वास आहात तुम्ही. तेव्हा शांतनू म्हणतो की हे फक्त बोलायला झालं पल्लवी, आपल्याला आपल्याच घरात बोलायला वेळ मिळत नाही, म्हणून एक छोटीशी कॉफी डेट ठरवली होती मी, ती सुद्धा महत्त्वाची वाटली नाही तुला. पल्लवी रडत म्हणते की शांतनू अहो असं काही नाही आहे, तुमची प्रत्येक गोष्ट माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे. तुमच्याबरोबर वेळ घालवायला मिळावा म्हणून मीही प्रयत्न करत असते. आपण बाहेर जाणार होतो म्हणून लवकरही निघाले होते मी. फक्त ती शिलाई मशीन विभा काकाकडे देऊन, अहो शांतनू त्यांना त्याची आवड आहे म्हणून ती मशीन मी घेऊन आले होते. माझ्या मनात तसं काहीच नव्हतं, पण आमचं बोलणं होईपर्यंत तुम्ही तिथं आलात आणि ज्या गोष्टीची मला भीती वाटत होती तीच घडली. तुम्ही चिडलात माझ्यावर, ठीक आहे तुम्ही चिडा, रागवा माझ्यावर, माझं काहीही म्हणणं नाही आहे, पण आपल्यातला हा दुरावा मला नाही सहन होणार कधीच.
पल्लवी शांतनूला मिठी मारते. पल्लवीला खूपच वाईट वाटत असतं. शांतनूला देखील या गोष्टीचा खूप त्रास होतो. त्यालाही रडायला येतं. तो म्हणतो की मी तुझ्याशी भांडलो, रागवलो तर मलाही खूप त्रास होतो. पल्लवी म्हणते की ते सोडा सगळं, आता आपण जेवण करून घेऊयात का? आणि मग शांतनू पल्लवीचं ऐकतो. पल्लवी त्याच्यासाठी ताट घेते. म्हणते की शांतनू, मला तुम्हाला अजून एक गोष्ट सांगायची आहे. आदिती मॅमला भेटायला गेले होते तर मी काही चुकीचं करेल असं वाटतं का तुम्हाला? तुमचा विश्वास आहे ना माझ्यावर? घराच्या विरोधात काही चुकीचं पाऊल उचलेलं असं तुम्हाला वाटतं का? शांतनू म्हणतो की पल्लवी, मी किती आणि काय काय भोगलंय हे कोणालाच माहीत नाही. याची तुलाही कल्पना नाही आहे. एक छोटीशी चूक पण खूप महागात पडते. आपलं हे घर विस्कटून जाईल अशी भीती वाटत असते मला कायम. पल्लवी म्हणते की शांतनू, हे घर तोडायला नाही तर जोडायला आले मी. तुम्हाला काय, इथे कोणालाच कुठलाही त्रास होऊ देणार नाही मी. प्रेमाचा, आपुलकीचा हा ओलावा कायम जपेल मी. मला फक्त तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की आदिती मॅमला भेटायला जायचं कारण महत्त्वाचं होतं, म्हणून मी गेले. तेव्हा शांतनू काहीच बोलत नाही. पल्लवी ओळखते आणि म्हणते की ठीक आहे, आता आपण त्याबद्दल काहीच बोलायला नकोय. पल्लवी स्वतःच्या हाताने शांतनूला भरवू लागते. तेवढ्यात मोठी आई शांतनूसाठी ताट घेऊन आलेली असते. दार उघडते आणि बघते तर काय, पल्लवी स्वतःच्या हातानं शांतनूला भरवत असते. ते बघून तिला तर खूपच राग येतो. शांतनू पल्लवीला म्हणत असतो की भाजी तू केली आहेस ना, खूप छान झाली आहे. पल्लवी शांतनूला पाणी देते आणि सहज तिची दाराकडे नजर जाते. तेव्हा मोठी आई तिथं आलेली असते. मोठी आई तिथून निघून जाते. पल्लवीला ते बरोबर समजतं. शांतनू पल्लवीला म्हणतो की आपण एक काम करूयात का, खाली जाऊन सगळ्यांसोबत जेवूया का? पल्लवी म्हणते की हो चालेल. शांतनू म्हणतो की तू हो पुढे, मी आलोच. पल्लवी मोठ्या आईकडे आलेली असते. अर्थात मोठी आई अजून तिथंच उभी असते. पल्लवी हाक मारत म्हणते की खोट्या आई, अजून तुम्ही इथेच? घास भरवायला आला की आणखी काही भरवायला आलात? काय झालंय, चेहरा का पडलाय तुमचा असा? शांतनूला माझ्या मनाविषयी भडकवण्याचा आणखी एक डाव फसला वाटतं तुमचा. मग मोठी आई म्हणते की तू जरा जास्तच बोलतेस हां, जरा स्वतःला लगाम घाल. पल्लवी म्हणते की तुम्ही तुमच्या कारवायांना लगाम घाला. तुमची सगळी कारस्थानं कळलीत मला. मोठी आई म्हणते की आगाऊपणा करू नकोस हां, आणि मी काय केलंय ग? पल्लवी म्हणते की काय केलंय? अरे बापरे, किती निरागस चेहरा करता हो तुम्ही. औषधांच्या गोळ्या शिल्लक आहेत हे तुम्हीच मला सांगितलं होतं, आणि शांतनूला वेगळंच काहीतरी सांगून माझ्या विरुद्ध भडकवलं तुम्ही. मुद्दामून घेऊन आलात ना आदिती मॅमच्या घराबाहेर. तुम्हाला काय वाटलं ते माझ्यावर चिडतील, त्या घराबाहेर काढतील? शांतनूचं आणि माझं जन्मोजन्मीचं नातं आहे. आमच्या नात्याची ही दोर विश्वासाने बांधली गेली आहे. तुम्ही कुरतडून ती विसवणार नाही आणि मी ती उसवूही देणार नाही. मोठी आई म्हणते हा जो काय तुझा आत्मविश्वास आहे ना, तो एक दिवस नडेल तुला. पल्लवी म्हणते की तो येणारा काळच ठरवेल. आहे ना, तुमच्या पकडीतून सगळं निष्ठत चाललंय आणि ते मी आता सावरते. तुम्ही जी नाती संपवायला निघाला होतात ना, ती नाती मी आता पुन्हा फुलवणार आहे. मी हे घर जोडून ठेवणार आहे. मी जर तुमची कारस्थानं बंद केली ना तर तुम्हालाच ते बरं होईल, आणि जर तुम्ही आता नीट वागला नाहीत तर तुम्हाला ते महागात पडेल. पल्लवीने सरळ सरळ मोठ्या आईला धमकीच दिलेली असते आणि मग त्यानंतर ती तिथून निघून जाते. सकाळी सकाळी मोठी आई चिडचिड करत असते. मोठे काका म्हणतात की काय झालंय सुपर्णा? मोठी आई म्हणते अहो ती पल्लवी माझ्या डोक्यावर मिऱ्या वाटायला लागली. काका म्हणतात की पल्लवी आणि शांतनूमध्ये फूट पाडणारेस असं म्हणाली होतीस ना तू? ती आदितीला भेटायला गेली होती. तू शांतनूला तिच्या विरुद्ध भडकवण्याचा प्रयत्न केलास, पण आपल्याला हवं ते साध्य झालंच नाही. आदितीबद्दल एवढं विष शांतनूच्या मनात तू पेरलंयस, पण पल्लवी तिचं ऐकत आधुनिक विचार मांडतेच आहे घरात, आणि शांतनू देखील काही बोलत नाहीये. मोठी आई म्हणते की मग काय करू मी? पूर्वी शांतनूवर माझा 24 तास ताबा होता, पण आता मी त्याच्याबरोबर 24 तास नाही ना राहू शकत. आणि पल्लवी देखील आता जास्तच हुशारीने वागायला लागली आहे. कुठल्या तरी वेगळ्या मार्गानेच आता तिचा काटा काढला पाहिजे. मोठे काका म्हणतात की जे काही करायचंय ते लवकरात लवकर कर सुपर्णा. मोठी आई म्हणते की आपल्याला पाठवलेल्या मेसेजचा तावडीने कबुली दिली होती का? मोठे काका म्हणतात की नाही अजून, पण मी स्वतः जाऊन त्याची हजेरी घेईन. थोड्या वेळाने मी जाणार आहे तिकडे, बघतो कसा तोंड उघडत नाही ते. इकडे गुंडांनी प्रदीपला फोन केलेला असतो. गुंड सांगत असतो की साहेब तावडे जरा जास्तच नाटक करतोय, काहीच खात पित नाहीये, तोंड बंद करतोय नाही तर तोंडात थुंकून टाकतोय, त्याच्या पोटात अन्नाचा एक कणसुद्धा नाहीये,
असाच राहिला तर मरेल तो एक दिवस इथेच. प्रदीप म्हणतो की असा कसा मरून देईन मी त्याला. बरं मी काय करायचं ते बघतो. इकडे प्रभाकर सर विचार करत बसलेले असतात. त्यांना शांतनूचं बोलणं आठवत असतं आणि त्यांना त्या गोष्टीचा खूपच त्रास होत असतो. ते आदिती मॅमला मेसेज पाठवतात. आदिती, जरा महत्त्वाचं बोलायचंय, भेट. इकडे शांतनू रूममध्ये आलेला असतो. पल्लवीची आवरावर सुरू असते. तिथं असलेलं गुलाबाचं फूल शांतनू हातात घेतो आणि पल्लवीच्या जवळ जातो आणि समोर धरतो. पल्लवी म्हणते की हे काय आहे? तेव्हा शांतनू म्हणतो, काय आहे म्हणजे? फूल आहे गुलाबाचं. पल्लवी ते घेते आणि थँक्यू म्हणते. शांतनू म्हणतो की थँक्स टू यू. तेव्हा पल्लवी म्हणते की मला का थँक्यू म्हणताय? तेव्हा शांतनू म्हणतो की एवढं गोड असल्याबद्दल आणि एवढं गोड हसल्याबद्दल. दोघेही आरशात बघत असतात. तेव्हा शांतनू पल्लवीला म्हणतो, किती साधी आहेस ना तू आणि किती मोकळ्या मनाची आहेस. काल आपल्यात एवढे वाद झाले, काय काय बोललो तुला. एवढंच नाही तर ती मशीनसुद्धा घराबाहेर फेकून दिली. पण तरीही तू राग मनात धरून ठेवला नाही. फूल घेतलं, तुला दिलं, लगेच तुझ्या चेहऱ्यावर स्माईल आलं. पल्लवी म्हणते की तुम्ही मला फूल दिलं याचा अर्थ तुम्हीही मनात राग धरून नाही ठेवला ना. एवढा प्रेमळ नवरा असताना मला पण का रागवता येईल शांतनू. शांतनू म्हणतो की पण काल जरा मी जास्तच बोललो, खूपच बोललो. ॲक्च्युली त्या बाईला भेटणं मला आवडत नाही, पण तरीही मी एवढं नव्हतं बोलायला पाहिजे. पल्लवी म्हणते की आपण माणूस आहोत शांतनू आणि मग माणसासारखंच वागणार ना. आणि खरं तर नवरा बायकोचं नातं असंच असावं, थोडं गोड, थोडं तिखट. सारखंच गोड गोड बोलायला कोणाला जमणार आहे. आणि खोटं खोटं वागण्यापेक्षा आपल्या मनात जे काही येईल ते आपण बोलून मोकळं होतो. हे जास्त चांगलं नाही आहे का? आणि आपल्यातला हाच मोकळेपणा मला जास्त भावतो. आपण हा असाच जपूयात. आणि मग शांतनू पल्लवीच्या कपाळावर किस करतो आणि मग तिला प्रेमाने जवळ घेतो, प्रेमाने जवळ घेतो, प्रेमाने जवळ घेतो.